दिसते बघा गळा। हाय सगळ्यांना, कशा आहात सगळेजण? तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते। तर आज मी बघा खास असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर काय असणार आहे, तर माझे मंगळसूत्राचे काही कलेक्शन आहेत, म्हणजे मिनी मंगळसूत्र आणि लॉंग मंगळसूत्र ट्रेडिशनल आहेत। आणि मी कोणत्या साडीवरती कोणतं मंगळसूत्र असेल ते यूज करते, तर ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर व्हिडिओ असाच नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि व्हिडिओ जरी नाही आवडला तरी पण का नाही आवडला हे नक्की मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सुधारणा करीन। तर चला, तर मग आता दाखवते तुम्हाला मी माझे काही मंगळसूत्र। तर आधी मी लॉंग मंगळसूत्र दाखवते तुम्हाला। तर हे बघा 36 इंच आहे बघा हे मंगळसूत्र। आणि मी पाठीमागचा जर माझा व्हिडिओ आता कोणी बघितला असेल तर त्यांना कळालं असेल बघा। हे मी जत्रेतून घेतलेलं 100 रुपयाला, अगदी काय असं कॉस्टली पण नाही, जास्त महाग पण नाही, अगदी 100 रुपयाला आहे। आणि खूप छान दिसतं बघा, हे मस्त आहे आपल्या काठापदराच्या साड्यावरती। आता वटपौर्णिमा जवळच आली तर आपण हे वेअर करू शकतो, खूप छान दिसतं। एक लॉंग वालं मंगळसूत्र आणि हे छोटं वालं एक घातलं तर खूप छान असं दिसतं, बघू शकता तुम्ही कसा लुक येतोय। हे होतं बघा लॉंग वाले एक। अजून एक ह्यासारखंच आहे, ह्याच्यात बघा वाट्या आहेत दोन्ही साईडला, हे बघू शकता वाट्या आहेत। इकडे काळे मणी आहेत आणि इथं काहीतरी गोल्डनचे बारके मणी आहेत, त्यामध्ये काळे मणी पण, इथं मोठा मणी आहे आणि इथं वाट्या आहेत, त्या मध्ये अशी स्टोन आहे बघा लाल कलरचा आणि इथं हिरव्या कलरचा, छान दिसतं बघा। तर दुसरं अजून एक आहे बघा, असंच लॉंग आहे ते पण, बघू शकता तुम्ही, खूप छान आहे, खूप भरधाव दिसतो गळा आपला। आणि हे बघू शकता, तुम्हाला दाखवते मी किती भरधाव दिसतोय बघा गळा। 36 इंचच आहे बघा हे पण, खूप मस्त आहे। हे मला बसलेलं बघा 150 रुपयाला हे काहीतरी मी घेतलेलं, खूप छान आहे बघा, मस्त लुक येतोय ना, एकदम असा गळा भरून दिसतंय, एकदम असा गळा भरून दिसतंय। दुसरं कोणतं आपल्याला मंगळसूत्र घालायचीच गरज नाही, हे एक छोटं वालं हे लॉंग घातलं तर खूप मस्त दिसतं। त्याला असतं पेंडन आहे पुढं, अशी डिझाईन आहे बघा त्याची, खूप मस्त दिसतं बघा, बघू शकता तुम्ही। आणि ह्याची पण एवढी कॉस्टली प्राइस मला वाटली नाही, कारण की 150 रुपयाला होतं हे। आपण जर बाहेर हे घ्यायला लागलं तर मला वाटतं 500 रुपये 700 रुपये अशी याची प्राइस सांगतील, पण ह्याची प्राइस तुम्हाला आता मी सांगितली 150 रुपये होती। आणि हे मी मिशोवरनंच घेतलेलं आहे बघा। आणि आता हे आहे ते मिनी मंगळसूत्र आहे, छोटे छोटे पुढं असं गोल्डनचे मणी आहेत बघा, असे गोल्डनचे मणी आहेत पुढे छोटे छोटे, आणि पाठीमागे काळे मणी पूर्ण भरलेले आहेत। आणि हे पण कुठलं तरी आपल्याला आता वटपौर्णिमेला सुद्धा मी वेअर करेन बघा। हे मोठं लॉंग वालं तुम्हाला मी दाखवलेलं ते मंगळसूत्र, आणि हे छोटं वालं जरी वेअर केलं तरी खूप छान असा लुक येतो, खूप मस्त आहे हे पण। गळ्याला आपल्या गळ्याबरोबर दिसतं आणि खूप काळे मणी असल्यामुळं ना खूप असं छान दिसतंय बघा। आणि बघू शकता तुम्ही कसा लुक येतोय। मस्त दिसतं हे पण। आणि हे छोटं वालं आहे ते मी काहीतरी जत्रेत घेतलेलं बघा, 70 रुपयाला काहीतरी होतं, छान आहे हे पण।
कारण की कसं व्हिडिओ काढायचं म्हटल्यानंतर एकच मंगळसूत्र काय बरोबर वाटत नाही घातलेलं व्हिडिओमध्ये. मग त्यामुळं मी हे पण मंगळसूत्र घेतलेलं छोटंवालं आहे ते. आणि एक आहे बघा, हे पण असं लॉंगच आहे आणि खूप मस्त दिसतं बघा हे पण. प्रत्येक व्हिडिओमध्ये जर मी बाहेर कुठे चालले किंवा काहीतरी फंक्शन असेल तर माझ्या गळ्यात हेच असतं बघा. हे एक छोटंवालं माझं. आणि हे तर तुम्हाला वाटेल हे सोन्याचं आहे का, बघू शकता तुम्ही, सोन्याचं आहे का, तर ही सोन्याचं नाही, बँटेक्सच आहे हे. आणि हे मी घेतलेलं बघा 200 रुपयाला. हे मला आवडलं होतं त्यामुळं मी इथं माझी एक मैत्रीण आहे तिला सांगितलेलं घ्यायला, तिनं घेऊन दिलेलं बघा. खूप छान दिसतं हे पण. पेंडन आहे असं, मस्त दिसतं आणि नाजूक आहे. दुसरं दाखवलं तुम्हाला मी ते कसं गळा भरून होतं आणि हे कसं नाजूक आहे बघा एकदम. कसं दिसतंय बघू शकता तुम्ही. तर आता मंगळसूत्र दाखवते बघा तुम्हाला मी. तर ते आहे ते खूप मला आवडतं. सगळ्यात माझ्या आवडतीचं मंगळसूत्र कुठलं असेल तर सगळ्यात मला आवडतीचं माझं मंगळसूत्र कुठलं असेल तर हे मंगळसूत्र आहे. मला खूप आवडतं आणि ह्याचं वजन पण म्हणजे भरधाव आहे बघा. असं हातामध्ये घेतलं ना खूप जड वाटतंय आणि बघतानाच ह्याचं आकर्षित होतं मन. असं क्रिस्टलचे मणी आहेत बघा हे. पुढं पेंडन बघू शकता, त्याला किती छान डिझाईन आहे. मोत्याची मणी आहेत आणि वरून असं क्रिस्टलच्या मणीवर तर खूप मस्त दिसतं. मला तर आवडतं हे. माझं सगळ्यात आवडतीचं मंगळसूत्र कुठलं आहे तर हेच आहे बघा. खूप भरधाव दिसतं, बघू शकता तुम्ही कसं दिसतंय. आणि उंची पण त्याची जास्त आहे आणि खूप मस्त दिसतं. एखाद्या वेळेस कुठं तर बाहेर निघालेलं असतं आपण, काहीतरी फंक्शन वगैरे असेल, खूप मस्त दिसतं बघा. तर हे एक होतं लॉंगवालंच माझं. म्हणजे मिनी मंगळसूत्र इतके काय नाही, 2च का 3च आहेत बघा. आणि जास्त माझ्याकडे लॉंग मंगळसूत्रच आहेत कारण मला लॉंग मंगळसूत्र खूप आवडतात. हे एक आहे बघा छोटंवालं मिनी मंगळसूत्र. ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे ही. ट्रेडिशनल आपण काठापदरांच्या साड्यावरती म्हणजे सिल्वर साड्या असतील त्यावरती छान दिसतं बघा हे. आणि हे काय तुम्हाला मी घालून दाखवत नाही आता. छान आहे बघा हे पण. आणि लाल खडा आहे मध्ये आणि 4 मणी आहेत तिथं आणि पूर्ण काळे मणी आहेत त्यामुळे खूप भरून दिसतं हे. मिनी मंगळसूत्र आहे तर हे दाखवते बघा तुम्हाला मी. हे अशी नथच आहे बघा. ही पण मला लय आवडतं. नथ आहे इथं बघू शकता. छान वाटतं ना आपल्याला काठापदराच्या साड्यावरती घालायला असे दागिने. मला तर खूप आवडतं. कुठं पण जाऊ दे, मी बाहेर कुठे फिरायला गेले आणि मला कुठं दिसलं ना तर मी लगेच घेते बघा. मंगळसूत्र हा प्रत्येक बायकांचा मला वाटतं आवडतीचा दागिना कुठला असेल तर मंगळसूत्रच मला वाटतं. एकतर साडी, जास्त बायकांचा वीक पॉईंट कुठला म्हटलं तर एकतर साडी आणि ज्वेलरी म्हणजे काय सोन्याचीच पाहिजे नसते. तर आपल्याला बँटेक्स हे घालू शकतो. तर मला तर ही खूप आवडते बघा अशा ज्वेलरी. खूप छान दिसतं. नथ आहे बघा तिथं. एकदम असा घातल्यानंतर वेगळाच लुक येतो. हे एक होतं मिनी मंगळसूत्र माझं. आणि आता पाहे बघा ते लॉंगच आहे, हे बघू शकता. त्याआधी तुम्हाला सुरुवातीला मी दाखवलेलं ना मंगळसूत्र मी जत्रेतून घेतलंय तशा टाईपमध्येच आहे, पण ते पूर्ण येलो कलरचं दिसतंय आणि हे थोडं जरा ऑरेंज मिक्स थोडा वाटतंय बघा. आणि तिथं मणी पण वेगळे होते. इथं एक मणी मोठा, एक छोटा मणी आणि काळे मणी अशी जी डिझाईन आहे. खूप छान दिसतं बघा हे पण. तुम्हाला घालूनच दाखवते मी आता. तर हे बघू शकता किती छान दिसतंय. एकदम मस्त असा लुक येतो बघा घातल्यानंतर. आणि
किती छान लुक आलेला आहे बघा. त्यात आणि मी आता बांगड्या घातलेल्या नाहीत हातात, फक्त 2 कंडे घातलेले, तरी पण इतका छान लुक येतोय. हिरव्या बांगड्या हातात गच्च भरायच्या आणि हे असं मंगळसूत्र, इतका छान लुक येतो ना, बास किती छान दिसते बघा. आणि तर क्रिस्टलच्या मण्यांचं अजून एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे. 2 मंगळसूत्र होते क्रिस्टलच्या मण्यांचे. त्याआधी होतं ते पैंडन वेगळा, त्याचा सेप होता बघा. ह्याची जरा डिझाईन वेगळी आहे, तर बघू शकता तुम्ही. हे ह्याचं पैंडन आहे असं चौकोनी आकारचं, खाली असे मोठे त्याला मोत्याचे मणी आहेत. आणि इथं पण डिझाईन बघू शकता तुम्ही कशी आहे. तर खूप छान आहे बघा. हे पण क्रिस्टलचे मणी आहेत, चमकत आहेत बघा, किती चमकायला लागले ती, बघू शकता तुम्ही. खूप मस्त असं आहे. खूप मस्त आहे, मला खूप आवडले हे. तर हे बघू शकता. तर माझं हे यूट्यूबचं नवीनच चॅनल आहे, तर सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला छान असा सपोर्ट करा. आणि व्हिडिओ हा माझा तुम्हाला मंगळसूत्राचा, आणि माझं आवडतीचं मंगळसूत्र कोणतं ते तुम्हाला पण आवडलं का, आणि आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.